कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती उभे असलेले लवजी रानडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडला ते महाराष्ट्र राज्याचे महसूल खात्याचे कर्तव्यगार मंत्री आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य राधाकृष्णजी विखे पाटील, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार लवजी कानडे, माझे ज्येष्ठ सहकारी राष्ट्रीय सचिव अविनाशजी अधिक, शहराचा यशस्वीपणाने नेतृत्व करणाऱ्या अनुराधाताई, आरपीआयचे अध्यक्ष भीमरावजी बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार, फारुखजी पटेल, नितीनजी दिनकर, कैलास बोर्डे, दीपकांना पटारे, शरदजी नवले, अभिषेकजी खंडागळे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शंकरराव मुंडे, इंद्रने थोरात, राजेशजी अलग नगरसेवक, रवींद्रजी गुलाटी नगरसेवक, लतीफ सलीमबाई नगरसेवक, सर्व सन्मान्य व्यासपीठ, महायुतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि या श्रीरामपूरच्या ऐतिहासिक अशा नागरिक, अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम श्रीरामपूर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, श्रीरामपूरच्या भूमीमध्ये आज महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मला या ठिकाणी मिळाला. विखे पाटील साहेब, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमचं सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानतो. काल संध्याकाळच्या वेळेला आजच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचं ठरलं. आपणही व्यस्त कार्यक्रमात आज माननीय पंतप्रधान महोदयाच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता, पण तरी सुद्धा महायुतीचा धर्म पाळत या प्रचाराचा शुभारंभ करण्याचं तुम्ही केवळ कबूल केलं नाही तर आलात आणि शुभारंभ केला. त्याच्याबद्दल तुमचे मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. एकेकाळी या मतदारसंघाचं नेतृत्व स्वर्गीय गोविंदराव अधिक साहेबांनी केलं. प्रचंड विद्वत्ता, सामाजिक काम करण्याची अभिरुची, या माध्यमातून एक सुसंस्कृत नेतृत्व या मतदारसंघाने अधिक साहेबांच्या रूपाने अनुभवलं. मलाही माझ्या वडिलांच्यामुळे त्यांचा दीर्घकाळ सहवास त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने लाभला. पण आज त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराची संधी मिळेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. नियतीच्या मनामध्ये होतं की त्यांचा एक कार्यकर्ता या नात्याने त्यांच्या मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करायला मिळावा हे माझ्या नशिबी लिहिलं होतं म्हणून या ठिकाणी मिळालं. पण केवढंच माझ्या नशिबी राधाकृष्णजी लिहिलं नव्हतं तर तुमच्यासोबत बसत प्रचाराची सुरुवात करावी हे सुद्धा माझ्या नशिबी त्या ठिकाणी लिहिलं गेलं. आता लवजी कानडे सारखे सहकारी नशिबान आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांना का तिकीट नाकारलं काँग्रेसला माहिती, पण आम्ही मानतो की आम्हाला तुमच्यासारखा उमेदवार महायुतीला पाहिजे होता म्हणून नाकारला असेल, म्हणून मी त्यांचे आभार त्या ठिकाणी मानतो. कारण एकाच व्यासपीठावर आम्ही नगरसारख्या जिल्ह्यात, अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणाने यावं. तसे विखे पाटील साहेबांनी आम्ही गेल्या अनेक वर्षाचे सहकार एकत्रितपणाने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दीर्घकाळ 95 सालापासून माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी काम करत आला. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलं. मला सुद्धा या सगळ्या परिसराची सेवा करण्याची त्यानिमित्ताने संधी मिळाली. मला लहानपणाचे दिवस आठवतात की हा सगळा परिसर मी ज्यावेळेला कॉलेज जीवनामध्ये होतो त्यावेळेला या सगळ्या परिसरातील काही विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत होते. मी 72-73चा कालखंड थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतोय, कारण समृद्धीच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून या सगळ्या परिसराने एक वेगळं विश्व त्या कालावधीमध्ये अनुभवलं. विकासाचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळ्या पद्धतीचा राहू शकतो, पण शेतीमालाचं उत्पादन करण्यासाठी प्रगतपतीचा जिल्हा म्हणून त्या कालावधीमध्ये कुठला प्रसिद्ध होता
तो त्यावेळेचा नगर आणि आताचा अहिल्यानगर जिल्हा म्हणून त्या कालावधीमध्ये प्रसिद्ध होता. शेती आणि शेतीवरती काबाड कष्ट करणारा शेतकरी वर्ग या सगळ्या परिसरामध्ये आला आणि त्याच्या माध्यमातून शिक्षणाची सुद्धा वेगवेगळी केंद्र या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणे निर्माण झाली. आज मला खचितच या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो, महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो, अनेकांनी टीका टिप्पणी आमच्यावरती करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वर्गीय चव्हाण साहेबांनीच आम्हाला एक विचार त्या कालावधीमध्ये दिला होता की बहुजन समाजाचा व्यापक हित तुम्हाला सांभाळायचा असेल तर तुमचा सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. पण त्याचबरोबर ती शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठेवत ज्या सिद्धांतावरती आम्ही सगळ्या मंडळींनी राजकारण केलं, तो धर्मनिरपेक्ष विचार मनामध्ये ठेवत आम्ही त्याच्यातून वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याच्यातून एक विलक्षण बळीचा योग त्या ठिकाणी त्या निमित्ताने आला. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने गेल्या सव्वा वर्षामध्ये एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, राधाकृष्णजी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये नेतृत्वपैचं झालेलं काम आपण अनुभवतो आहोत आणि त्याच्या माध्यमातून एक संपन्नतेच्या वाटेवरती आपण निश्चितपणे त्या ठिकाणी गेलो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेचं वेगळं वातावरण आपण पाहिलं. एक खोटा नॅरेटिव्ह संबंध देशभरामध्ये त्यावेळेला प्रस्थापित करण्यात आला. संविधान रद्द करण्यात येणार, या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान रद्द करण्यात येणार, अशापैकी अवैध संबंध देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये उठवण्यात आले. अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न त्या कालावधीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या बाबतीमध्ये निर्यातीच्या धोरणामध्ये सुद्धा कडक टीका टिप्पणी त्या कालावधीमध्ये झाली होती. परंतु महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महायुतीच्या सरकारने योग्य पद्धतीची पावलं उचलली. आज मला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे, अमितभाई शहांचे आभार मानायचे आहेत की निर्यात बंदीची त्या कालावधीमध्ये केली होती, निर्यात बंदी उठवली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. साखरेच्या बाबतीमध्ये अनुकूल धोरण त्या ठिकाणी घेतलं गेलं, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घेतलं गेलं आणि नगरसारख्या अतिशय शेतीच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये प्रगत असलेल्या जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या वीज पंपाची थकबाकी त्या ठिकाणी पूर्णपणे राज्य सरकारने माफ करत 14,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी वीज माफी त्या ठिकाणी दिली. आज माझ्या असंख्य महिला भगिनी या ठिकाणी बसल्या. महाराष्ट्राला सामाजिक संपदेचा एक वारसा त्या ठिकाणी मिळालेला आहे. अशा वेळेला या संबंध महिला वर्गांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी देण्यामध्ये आली आणि आज मला सांगायला खचितच अभिमान वाटतो आहे, राज्यातल्या 2,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये थेटपणाने जमा करण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात कधी अशा पद्धतीचं अभूतपूर्व काम त्या ठिकाणी झालं नाही. पण आज जी मंडळी 3,000 रुपये देणार म्हणून राधाकृष्णजी त्या ठिकाणी आवाज उठवतात, या सगळ्या मंडळींनी त्या कालावधीमध्ये विरोध केला. ही योजना महाराष्ट्राला आर्थिक संकटात जाईल अशा पैचं वक्तव्य त्या कालावधीमध्ये केलं गेलं. महाविकास आघाडीच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये काही त्यांची माणसं पाठवून या योजनेला स्थगिती मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. स्वतःला महिलांचं नेतृत्व म्हणणाऱ्या महाविकास आघाडीच्या काही नेत्या भगिनींनी सुद्धा महिलांच्या स्वाभिमानाच्या बद्दलचा प्रश्न विचारला की 1,500 रुपये देऊन तुम्ही महिलांना लाचार बनवतात का? अरे एका बाजूला तुम्ही महिलांचं नेतृत्व करतात आणि त्या कष्टकरी महिलांच्या बाबतीमध्ये तुम्ही असे उल्लेख करतात, तुम्हाला नैतिकतेने ते बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहू शकत नाही. खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर लगेच पैसे काढून घ्या, नाहीतर त्याच्यावरती बंदी येईल असं सांगण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि आज या राज्याची आर्थिक स्थिती बळकट काढण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालं. अजितदादांनी आर्थिक शिस्त या राज्याला अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी लावली. संघ राज्याच्या कल्पनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचं असेल तर राज्याच्या प्रगतीपथाला जाण्याच्यासाठी अनेक गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याचं एक उत्तम वेळचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने हातामध्ये घेतला. 8 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबामधील मुलींचं पूर्णपणाचं शिक्षण घेण्याची जबाबदारी राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतली. लेख लखपती नावाची योजना त्या ठिकाणी सुद्धा आणली आणि आज माझी मुलगीची काय आदिती तटकर त्या ठिकाणी काम करते महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत. अनुदायित्वाच्या पद्धतीने ज्या श्रीरामपूरचं नेतृत्व तुम्ही यशस्वीपणाने केलं तसं राज्यामध्ये सुद्धा तशापैकी काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी दाखवण्यात आली. राज्यातल्या महिला भगिनी पूर्णपणाने आज महायुतीचं सरकार पुन्हा एकदा यावं या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करते.
राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादातून महायुतीचं सरकार येणारच आहे. राधाकृष्णजी, तुमच्यावरती जबाबदारी तुमचा पक्ष त्या ठिकाणी देईल, पण तुमच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचे सगळे आमदार निवडून येतील याच्या माझ्यामध्ये ती मात्र शंका काय. कारण काही माणसं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. राधाकृष्णजींचा फोटो त्यांच्या फ्लेक्सवरती लावतात. अरे अख्खे राधाकृष्ण विखे पाटील इथे आलेत. आता तुम्ही फोटो लावण्यापेक्षा स्वतः विखे पाटील साहेब इथे आहेत. तुम्हाला आता लोकांच्या मध्ये शंका कुशंका निर्माण एवढ्यासाठीच करावे लागतात. तुम्हाला तुमच्या पराजयाची चाहूल लागल्याच्या नंतर तुम्ही तशा वेळीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत असतील, पण मला त्याच्याबद्दलची काय चिंता नाही. श्रीरामपूरची जनता सुविधी आहे, सुसंस्कृत आहे. कानडेजींनी गेल्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे काँग्रेसच्या बाकावरती बसून त्यांनी काम केलं असेल, पण समंजसपणाचं नेतृत्व कसं करावं. अधिक साहेबांनी जसं विचाराचं नेतृत्व या सगळ्या परिसराला दिलं, लहूजी तुम्ही सुद्धा त्याच पैचं नेतृत्व दिलं. आणि आज मला विश्वास आहे की श्रीरामपूरची जनता या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताधिक्याने तुम्हाला विधानसभेवरती पाठवेल आणि या सगळ्या परिसराचा कायापालट करण्याची संधी येईल. या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये संधी असते. कारण या जिल्ह्यामधला काही पाण्याचा प्रश्न असू शकतो. अविनाशजी, मी ज्यावेळेला जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्याला विखे पाटील साहेब सुद्धा मंत्री होते. शेजारच्या मतदारसंघामधले सुद्धा काही मंत्री, कारण आम्ही त्यावेळेला महाविकास आघाडीच्या लोकशाही आघाडीच्या सरकारमधले मंत्री होतो. त्यावेळेला या जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाच्यासाठी इतका सतर्कपणा विखे पाटील साहेब त्याला दाखवत होते. प्रत्येक बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत असताना पाणी हेच जीवन आहे आणि पाणी हेच शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाचं आहे असं मानणारं एक लोकाभिमुख नेतृत्व या सगळ्या परिसरामध्ये सुरू झालं. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की पश्चिमेकडे जाणारं पूर्व पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करखरपणाने त्या ठिकाणी पावलं उचलली गेली आहेत. मी सुद्धा कोकणाच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलो. जवळपास 150-200 TMC पाणी आज त्या ठिकाणी वाहून जातं. रत्नागिरी जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पश्चिम वाहिन्यांच्या नद्यांच्याकडे पाणी फार मोठ्या प्रमाणावरती वाहून जातं. अशा वेळेला ते पूर्वेकडे गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी वळवण्याचा क्रांतिकारी निर्णय आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केला गेला. देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. अशा महत्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्याला राबवायच्या असतात त्यावेळेला दोन्ही सरकार, राज्य आणि केंद्र सरकार एका विचाराच्या माध्यमातून असतील तर त्याच्यामध्ये गती मिळू शकते. आज या तिन्ही संजेच्या पवित्र वेळेला महादेवाच्या मंदिराच्या साक्षीने श्रीरामपूर सारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय की येत्या 4 ते 5 वर्षामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या पाण्याची तूट महायुतीचं सरकार 100% भरून काढील असा विश्वास सुद्धा या ठिकाणी अनुमतीने मी व्यक्त करू इच्छितो. याच्यासाठीच अधिक गतिमान पद्धतीने आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्यासाठीच घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्हावरती उभे असलेले तो महायुतीचे अधिकृत असलेले उमेदवार लहूजी कानडे यांच्या चिन्हावरती बटन दाबत त्यांना सेवा करण्याची संधी द्या. विखे पाटील साहेब, आज मी आलो शुभारंभाला. कानडे साहेब जरा 2 मिनिटं त्यांना माझं ऐकू द्या. आता जे मी बोलतोय ते महत्वाचं तुमच्यासाठी आहे. माझं ऐका आणि मग विखे पाटील साहेबांकडे फक्त बघत राहा. त्यांनी मनावर घेतलं तर तुम्ही आमदार आहात. त्यांनी मनावर घ्यावं म्हणूनच प्रदेशचा अध्यक्ष इथे आला. जसं ते आज माझं ऐकणार आहेत तसं ते त्या ठिकाणी मला कमळाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सांगतील त्याची परतफेड त्याच तारखेला त्याच दिवशी माझ्याकडनं सुद्धा 100% होणार आहे असं शब्द त्यांना देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. शेवटी विचाराच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण पुढे जात असतो, ज्याच्यातून महाराष्ट्राचं उद्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ताकद आणि शक्ती दाखवत असतो, त्याला चालना देण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती असते. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी त्या कालावधीमध्ये सहकाराचं बीज लावलं. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी त्याला दिशा दिली. स्वर्गीय वसंतराव दादा पाटील साहेबांनी सुद्धा त्याला दिशा दिली. या सहकाराचं मूलतंत्र या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इतक्या खोलवरपणाने जुळलेलं आहे. ते सहकाराचं तत्व राजकारणामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने प्रेरित करण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकाच व्यासपीठावरती त्या ठिकाणी त्यानिमित्ताने आलेलो आहोत. म्हणून विश्वास देऊ इच्छितो आहे की भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्राला अधिक संपन्नतेच्या वाट्यावरती नेण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राचा विकास एवढं ध्येय मनामध्ये बाळगत महायुतीचं सरकार त्या ठिकाणी त्यानिमित्ताने काम करत आहे.
या सरकारच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजासाठी केलेल्या योजना, विखे पाटील साहेब त्याला तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावरती होता, पण ज्या वेळेला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे होते, अजितदादा होते, त्यावेळेला अल्पसंख्याक समाजासाठी कुठली योजना करण्याचा प्रस्ताव केला की त्यावेळेचे मुख्यमंत्री नाकारायचे. मी महाविकास आघाडीच्या सरकारमधलं सांगतोय. पण महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा जेवढा न्याय अल्पसंख्याक समाजाला दिला गेला नाही, तेवढा सर्वाधिक न्याय आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दिला गेला. ते सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. धर्म आणि समाजाच्या नावाने गल्लत करणारी माणसं समाजामध्ये ज्याला विखार निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला सर्व घटकाला, सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. म्हणून याच महायुतीच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या समाजासाठी सुद्धा आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी करत समाजाच्या उन्नतीचे कार्यक्रम हातामध्ये घेण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केलेला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की 1500 रुपये महिलांना दिल्याच्या नंतर हे राज्य आर्थिक कोलमडेल असं तुम्ही सांगता, मग 3000 रुपये तुम्ही दिल्याच्या नंतर काय परिस्थिती होईल तुमचा आणि अर्थार्थी कधी अर्थसंकल्पाचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला नाही. पण लोकांच्या मनामध्ये साशंकतेचं वातावरण निर्माण करणं, एवढाच उद्योग मनामध्ये ठेवत महाविकास आघाडीच्या माध्यमातून केवळ टीका टिप्पणी केली जात आहे. त्या टीका टिप्पणीकडे आपण दुर्लक्ष करूया आणि आपण एका योग्य मार्गावरती चालत असतानाच बहुजन समाजाच्या व्यापक हिताची कल्पना मनामध्ये कसं ठेवता येईल या दृष्टिकोनातून आपण वाटचाल त्या ठिकाणी करूया. एवढाच विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल आभार मानतो. पण उरलेले सगळे दिवस, आज तारीख आहे 8, मोजून 12 दिवस राहिलेत. प्रचाराला अवधी फक्त 10 दिवसाचा आहे. माझ्या महिला भगिनी त्यांच्यासाठी केलेली क्रांतिकारी योजना प्रत्येक महिला मतदारांच्या पर्यंत पोहोचवल्याच्या नंतर एक वेगळं वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण आज झालेलं आहे. त्याचं कृतीमध्ये, मतामध्ये परावर्तन करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची त्या ठिकाणी निश्चितपणाने. लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण पूर्णपणाने बदललं. गेल्या 2 महिन्यामध्ये सगळे महायुतीचे नेते उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरले. विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, माझं कोकण असेल, मुंबईसारखं शहर असेल. आता वातावरण बदललंय. विखे पाटील साहेब 23 तारखेला निकाल लागेल, त्याला विजयी उमेदवारांचा आपण गुलाल उधळूच. पण त्या दिवशी स्पष्ट बहुमताने महायुतीचं सरकार आल्याचा निकाल महाराष्ट्रातली जनता 100% देईल, याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका कारण आहे. पुढची 5 वर्ष फक्त 10 दिवस आपण महायुतीच्या पाठीमागे ताकद त्या ठिकाणी उभी करा. महायुतीचे उमेदवार म्हणून लहूजी कानडे यांच्या पाठीमागे ताकद उभी करा. राधाकृष्णजी विखे यांच्या पाठीमागे ताकद उभी करा. अविनाश यांच्या पाठीमागे उभी करा. पुढची 5 वर्ष आम्ही पूर्णपणाने ताकदीने सोबत आहोत. आणि मी आपल्याला प्रदेश अध्यक्ष म्हणून विश्वास देऊ इच्छितो आहे की पुन्हा एकदा सरकार आल्याच्या नंतर विकासाच्या कामामध्ये अधिक झुकत माप या मतदारसंघाला देण्याचं अभिवचन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि विशेष करून राधाकृष्णजी पुन्हा एकदा प्रदेश राष्ट्राध्यक्ष म्हणून तुमचे या सुरुवातीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आवर्जून अजितदादांच्या वतीने आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो की श्रीरामपूरच्या इतिहासात पहिल्या प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती महायुतीचा आमदार निवडण्याचं सगळं शिवधनुष्य तुम्ही आपल्या हातामध्ये घ्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.